उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक करायला किचनमध्ये कंटाळा येतो. उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये खूप गरम करायला होतं. अशा वेळेस असं वाटते काहीतरी लवकर बनवून किचनमधून बाहेर पडून जावं. म्हणून मी आज येथे अगदी वेगळ्या पद्धतीची गवारच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. ही भाजी बघता क्षणी तुम्हाला ही भाजी खाण्याची इच्छा होईल आणि अगदी सहज बनवून तयार होते. तर येथे गवारची भाजी बनवण्यासाठी आपण गावरान गवारचा वापर करणार आहे. किंवा गवारची भाजी बनवण्यासाठी बाजारामध्ये साधी गवार मिळते, तुम्ही ती सुद्धा वापरू शकता. बाजारातून गवार आणल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि गवारच्या दोन्ही बाजूचे आपल्याला शिरा काढून घ्यायची आहे आणि आवडीनुसार आपल्याला या शेंगा मोडून घ्यायच्या आहे. तर ही भाजी बनवण्यासाठी आपण येथे 1/2 किलो गवारचा वापर करणार आहे. तर आता येथे मी कढई गरम करून त्यामध्ये 2 पड्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं टाकून घेऊ आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडा हिंग टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 10-12 कढीपत्त्याचे पानं टाकून घेणार आहे. तेलामध्ये टाकून घेतलेल्या सर्व साहित्याला खमंग फोडणी बसल्यानंतर यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला 1 मोठा कांदा टाकून घेणार आहे. तर या भाजीमध्ये तुम्हाला कांदा चांगला बारीकच चिरून घ्यायचा आहे. मंद आचेवरती आपल्याला इथे हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. मंद आचेवरती आपल्याला तेलामध्ये हा कांदा 2 ते 3 मिनिटं सारखा परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये कांदा शिजल्यामुळे कांद्याची साईज ही कमी होते. तेलामध्ये कांदा चांगला शिजल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊ. आता यामध्ये आपण 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेऊ. तर सुरुवातीला मी यामध्ये 1 चमचा तिखट मिरची पावडर घालून घेणार आहे आणि 1 चमचा यामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहे. काश्मीरी मिरची पावडरनं भाजीला रंग छान येतो. आता आपण यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेणार आहे. आता तेलामध्ये आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर सुरुवातीलाच मी येथे 1 मोठ्या टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती सुद्धा आता आपण या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे. तर येथे आपण ही भाजी पातळ तयार करणार नाही आहे, तर येथे आपण ही भाजी थोडी सुकी तयार करणार आहे. आता या मसाल्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 2 ते 3 मिनिट आता आपल्याला या टोमॅटोची पेस्ट यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे. या मसाल्याला चांगलं तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे. मसाला चांगला शिजल्यानंतर यामध्ये आपण 4 चमचे बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. आता आपल्याला चमच्याच्या सहाय्याने या मसाल्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला गरम असल्यामुळे शेंगदाण्याचं कूट लवकर भाजल्या जाते. या मसाल्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 मिनिटच हे शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट मसाल्यामध्ये टाकून घेतल्यानंतर मंद आचेवरती आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता आपण या मसाल्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारच्या शेंगा टाकून घेणार आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला गवारच्या शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. म्हणजे हा मसाला या शेंगामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये साधारणतः 1 वाटी पाणी टाकून घेणार आहे. आता परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून साधारणतः अर्धा मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे हा मसाला गवारच्या शेंगांना व्यवस्थित लागला जातो. यामुळे गवारच्या शेंगांना अजूनच छान चव येते. आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमीच करून घ्यायची आहे, नाहीतर हा मसाला कढईला चिटकू शकतो किंवा जळू शकतो. आता या शेंगा शिजवण्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर येथे आता आपल्याला या शेंगा शिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर येथे आपल्याला या शेंगा शिजवण्यासाठी साधारणतः 1.5 ग्लास पाण्याचा वापर करावा लागणार आहे. जर का तुम्हाला या भाजीमध्ये रसा जरा जास्त ठेवायचा असेल तर तुम्हाला इथे पाण्याचा वापर जरा जास्त करावा लागेल. पण मी येथे ही भाजी मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहे, त्यामुळे मी येथे पाण्याचा वापर जरा कमी करणार आहे. तर या भाजीमध्ये तुम्हाला रसा किती ठेवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्येच आपण थोडा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकून घेणार आहे. आता ही भाजी आपण एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता या कढईवर झाकण ठेवून आपण मध्यम आचेवरती ह्या शेंगा शिजवून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटं आपण ही भाजी मंद आचेवर शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान शिजल्या गेली आहे. तर येथे मी ही भाजी अगदीच जास्त सुकीसुद्धा करून घेणार नाही, अगदी थोडा यामध्ये मी रसासुद्धा राहू देणार आहे. ही भाजी शिजल्यानंतर या भाजीचा सुगंध छान घरामध्ये पसरला आहे. आता जरी तुम्हाला या भाजीची तरी जरा कमी दिसत असेल तर या भाजीमध्ये आपण थोडं शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरला आहे, त्यामुळे या भाजीला खूपच छान चव येते. तर इथे आपली अशी मस्त गवारची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही भाजी खायला किती छान लागणार आहे. तर अशी ही गरमागरम गवारची भाजी तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता.
तर अशी ही गवारची भाजी मस्त आणि जबरदस्त खायला लागते। तर ही गवारची भाजी भातासोबत सुद्धा खायला एक नंबर लागते किंवा भाकरीसोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता। ज्यांना कोणाला गवारची भाजी खायला आवडत नसेल ते सुद्धा बोटं चाटोस तर ही भाजी खातील। तर तुम्हाला आजची ही गवारची भाजी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।